आज आपण अशा अभिनेत्री नायिकेबद्दल जाणून घेणार आहोत की तिने एक काळ संपूर्ण भारतभर गाजवला होता। तिचा चित्रपट लागला की प्रत्येक प्रेक्षक टीव्ही समोर आवर्जून जाऊन बसणार। कुठलाही अभिनेता असो त्याच्यासोबत जर ह्या नायिकेची भूमिका असली तर कुठलाच प्रेक्षक तिची भूमिका असलेला चित्रपट पाहायचं सोडणार नाही। त्यामध्ये हिंदी असो मराठी असो असे अनेक चित्रपट त्याचबरोबर नाटक त्यामध्ये ह्या नायिकेने अभिनेत्रीने चांगली असो वाईट असो भूमिका गाजवलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वर्षा उसगावकर यांच्याबद्दल। मित्रांनो, वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी झाला। त्यांचं मूळ गाव उसगाव हे गाव गोवा ह्या राज्यामध्ये आहे। त्यांचं कार्यक्षेत्र अभिनय, भाषा कोकणी बरोबर मराठी। प्रमुख चित्रपट गंमत जम्मत, प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम सुख म्हणजे नक्की काय असते। वडील अच्युत काशीनाथ उसगावकर, आई माणिक उसगावकर, त्याचबरोबर पती अजय शर्मा। त्यांचं लग्न 2000 मध्ये झालेलं आहे। महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतरराज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले। अजय शर्मा यांच्याशी त्यांचं लग्न झालं। वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या। त्यांचा पहिला चित्रपट होता गंमत जम्मत। सचिनने दिग्दर्शित केलेला म्हणजेच सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ह्या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला। म्हणजे आधीचे चित्रपट व्हायचे ते दुसऱ्या ट्रेंडमध्ये होते। त्यानंतर जो विनोदी गंमत जम्मत हा चित्रपट त्याने एक वेगळाच ट्रेंड आणला। नंतर खट्याळ सून, नाट्याळ सासू, तुझ्याविन कर्मिना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशियस, अनिल पंडाव यासारखे अनेक चित्रपट आले। त्यामध्ये वर्षा उसगावकर यांनी अभिनेत्रीची भूमिका चोखपणे बजावली। या सगळ्यांमध्ये त्यांचा संजय सुरकर दिग्दर्शित यज्ञ हा चित्रपट आला। या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली। म्हणजे मराठी अभिनेत्री त्याचबरोबर मराठी अभिनय करता करता त्या एवढ्या प्रचंड गाजल्या की त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटामध्ये ऑफर यायला लागल्यात। जॉकी श्रॉफसोबत त्यांनी दूध का कर्ज हा हिंदी चित्रपट केला। या चित्रपटामध्ये उपकार दुधाचे नावाचे डब केला गेला। 1990च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते। त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तरा हिच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली। म्हणजे महाभारतामध्ये जे महाभारत आहे त्यामध्ये उत्तराची भूमिका त्यांनी केलेली आहे। दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक यासारख्या आशयघन चित्रपटातून तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते। त्यांचे ब्रह्मचारी हे नाटक खूप गाजले। वक्त, 14वीं का चांद यासारख्या क्लासिक चित्रपटामध्ये संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होते। म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनीच ते दिग्दर्शित केलेले आहे। वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला। त्यांनी दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर तसेच अशोक सराफ यासारख्या प्रसिद्ध अभिनय नेत्यांसमोर काम केले। त्यांचे जे प्रमुख गाजलेले चित्रपट आहेत ते आपण आता बघणार आहोत। अफलातून, आत्मविश्वास, गंमत जम्मत, आमच्यासारखे आमिसमध्ये ज्या डबल रोल आहे त्यामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचा डबल रोल नसून अभिनेत्याचा डबल रोल आहे त्यामध्ये त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे। एकावे ते नवलच, एक होता विदूषक, कुठं शोधू तिला, घनचक्कर, चल गंमत करू, जखमी कुंकू, जमलं हो जमलं, डोक्याला ताप नाही, तुझ्याचसाठी, तुझ्याविन कर्मिना, धनी कुंकवाचा, नवरा बायको, पटली रे पटली, पसंत आहे मुलगी, पैंजण, पैज लग्नाची, पैसा, प्रेमाच्या उलट्या बोंबा, बापरे बाप, बायको चुकली स्टँडवर हा प्रचंड गाजलेला त्यांचा चित्रपट आहे। रेशीम गाठी, लपंडाव, शुभमंगल सावधान, शेजारी सगळीकडे बोंबाबोंब, सोबत माझी लाडकी, सवाल माझ्या प्रेमाचा, सुहासिनी, सूर्यचक्र, हमाल दे धमाल, हाऊसफुल यामध्ये कित्येक चित्रपटामध्ये त्यांची खलनायिकेची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। हिंदी चित्रपटामध्ये दिलवाले कभी ना हरे, दूध का कर्ज, साथी, हनीमून, हप्ताबन, तिरंगा। आपल्याला माहिती आहे की नाना पाटेकर यांचा जो तिरंगा चित्रपट आहे त्यामध्ये सुद्धा वर्षा उसगावकर यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर वर्षा उसगावकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे। म्हणजे आता संपूर्ण जे कलाकार राहतात ते एका काळानंतर त्यांना काम येणं बंद होते, अभिनय होणं बंद होते, पण त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांच्या वृद्ध आपकाळासाठी त्यांना जे थोडेफार काय मदत करायची आहे त्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे। ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेची हात देण्याचे कार्य करते। असा एकंदरीत त्यांचा प्रवास आहे। आजही त्या अनेक भूमिकेत आपल्याला दिसतात। त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो तिथं आपल्याला त्या पाहायला मिळतात। परंतु त्यांचा असा एक काळ होता की
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जसा काळ होता, अशोक सराफ त्यांचा असा काळ होता, तसाच या अभिनेत्रीचा एक काळ होता की तिची सगळीकडे चर्चा व्हायची. ज्या प्रकारे एखाद्या अभिनेत्याला काय म्हणता येईल वजन होतं, त्याच प्रकारे वर्षा उसगावकर यांना वजन होतं. अशा एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास आपण इथे उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर येत्या दुसऱ्या एपिसोडमध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये आपण अजून कुणाला तरी जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर